वाढलाय मोठा म्हणजे वयाने छोटा आहे. अरे बघा हाय. इकडचं मांजर किती छान क्लेंजी आहे. नो. हे आहे आमचं किचन अँड दिस इज ब्युटिफुल चूल ज्याच्यावर भात शिजतो आहे टोपात. आणि आता गणपती बाप्पाची पूजा होईल थोड्या वेळात. इथे सगळी जेवणाची तयारी सुरू झाली आहे. तो हे जे वरचं मांजर आहे इट्स व्हेरी क्लेंजी. त्याला नेहमी ऊब लागते. ते त्या मांजराच्या पाठीवर बसलंय. आणि त्याचं नाव आहे पप्पू. हाय पप्पू. तर आता आम्ही खोबरं किसतोय मी आणि मम्मी. इथे लाईट इट्स नॉट दॅट परफेक्ट आणि आय एम हॅव्हिंग करंजी जी माझ्या आत्याने बनवली आहे इथे. इट्स काइंड ऑफ अ ब्रेकफास्ट हिअर. लाईट नाही आहे यार मम्मी. हां दिस इज प्रिटी लाईट. हे आहे किचन बघू शकता. चूल पण आहे, गॅस पण आहे. ब्लेंड ऑफ बोथ दी कल्चर्स. आय लव्ह दिस करंजी. हे पावसामुळे प्रोटेक्शनसाठी खाली टाकून ठेवलं आहे. आणि हे आहे आमचं गावचं घर. व्हेरी ओल्ड. खूप जुनं घर आहे हे. पावसाळा चालू आहे म्हणून ह्याचं सगळं अंतरून ठेवलं आहे खाली अंगणात. ही आमची तुळस. ती विहीर ती आता रिसेंटलीच बांधली आहे. आणि इथे फुल गार्डन टाईप आहे. फुल गार्डन. इवन तिकडे पण गार्डन आहे. आणि हे एंट्रन्स आहे. अनु तू काढलीस रांगोळी? मस्त काढली काकांनी. मस्त काढली आहे तुम्ही रांगोळी. ही रांगोळी माझ्या काकांनी काढली आहे पानांनी. मस्त आहे. काका आर्टिस्टच आहेत. सगळं बनवतात. ही क्रिएट्स एव्हरीथिंग. हे काका आहेत आमचे. आणि इथे आहे आमचा बाप्पा. माझे पप्पा, माझी बहीण अनु. शी इज लर्निंग नाव. आणि ह्या दोघी एकमेकांना सोडतच नाहीत. मम्मी मोदक बनवते. काकी कुठे गेली? इथून ह्या खोलीला म्हणतात मागची खोली. नाही, मागची खोली नाही. ठीक आहे, मागची खोली आपण म्हणूया. आणि हे आहे मागची बाजू.
उकडत घालायचे उकडत उकडायला नको मोदक चकात पांचल्या मध्ये घातल्या हा कापल्या पण टाकताना तू हो पण ते झालेच नाही ना झाले कुठे व्हायला वेळ आहे ना बनवायला नको कसला घालता आणि कसं त्याच्यावरच ठेवतो कशा पाणी टाकत ठेवतो हा त्याच्यावरती शेती भात नसेल खाली काय काय घालतो त्याचे त्याचे पातळ पातळ पातोळ्या हे मोदक हे पातळ नव्हे पातळ तोय पण करणार होते मी हा ते पाणी तुमचं छान आहे खायचं हा पाण्यात घालते हे काय भांड आहे हे ठेवणार त्याच्यात ते पातळ तुम्ही करता ते छान असतात करवंट्या ठेवतात आणि पानं ठेवतात त्याच्यात हा, मस्त ते मस्त आणि ते चविष्ट होतात करवंट्या घालतात तीन करवंट्या आणि पानांचा थर लावतात जास्त डबल टिबल भरपूर आणि मग त्याच्यावर डायरेक्ट पातळ ठेवतात आणि त्यामुळे तो स्मेल सगळा पानाचा भारी चव आणि पौष्टिक आहे मस्त आई आहे, ती बाई नाही काय करते. घालते ह्या का करणार नागपंचमीला नागपंचमी एक गुळी पाणी घालतो आणि त्याच्यावर कट्ट ठेवतो त्याच्या खोलं ठेवतो त्या खोल्याचे कोरड ठेवतात झाकून ते नका तुम्हाला मस्त तर आम्ही मोदक बनवायला बसलो हा, मिळाले ना कसली तरी मिठाची मिळाली तरी चालेल इट्स टाइम फॉर मोदक. माझा हा छोटा झाला. हो ते छोटेच व्हायला पाहिजे काटायचं बरं खूप पातळ नको ना काय होतं? पीठ कमी चालेल काय एक येतो का नाही तर जरा कमी होता नाही बरोबर आहे पातळ पण आता एक तो कमी लागली पिशवी बुडायला का थोडं घाल आडवं कर त्याला हो थोडा घाल आडवं कर उघड तर ना पाच छोटी आहे ना खूप न घाल थोडंच घालते, थोडंच आहे. आता तिखट घाल थोडंसं घाल. कितक्या वर्षांनी दिली ती गणपती गणपतीला खूप वर्ष झाली मला. लहान असताना जेव्हा फटाके लावायचे ते. आता पण लावत होते काका बाहेर फटाके. गणपती पहिला अगरबत्ती येऊन काय करतात काका बाहेर? तेव्हा माळ लावत होते. आपल्याकडे ओढायचं मग हे असं करायचं मग परत चिमटी मारायची हे आपल्याकडे ओढायचं असं करायचं असं करायचं असं करायचं असं करायचं असं करायचं विणल्यासारखं काय कायचं असतं मस्त यानंतर माझं झाड आलं स्वतः विणले खाता बघू झाड आलं हे बाई दाखव आता. हा नाईस. आरती करायला सगळे उभे आहेत, त्यात ही पण आहे. She is here. आरती ओ वाळू वावटली ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव जय जय सागर मंथन पैकेले रामाजी अवचिता प्रसिद्ध झाले. आज मी माझ्या मम्मी पप्पांबरोबर आले आहे देवळात, म्हणजे आमच्या कुलदैवतेच्या मंदिरात. आणि आय शो यू गाईज की आमचं मंदिर किती सुंदर आहे.
निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि इट्स व्हेरी ब्युटिफुल. कुलदैवतेचं दर्शन झालेलं आहे आफ्टर सो लॉंग टाईम. आय एम सो हॅपी बिंग हिअर. आय एम सो ग्रेटफुल बिंग हिअर. मी थांबले होते या मोमेंटसाठी. सो स्पेशल अँड इट इज एव्हरीथिंग फॉर मी. पेरेंट्स काय बस बस करणार ना. बसत ना मला जरा एक काम आहे ना. फक्त येणार सारखी काय हे करते तिथे तुम्हाला जायलाच मिळत नाही. That is the backup. Something happened over there. Something. Okay. We focus on the good thing. Oh, that is my. That is my heart. Wait. I love you. And I left for Mumbai. Very short trip, but it was so fulfilling. खूप मजा आली मला. So yeah, 2 दिवस. Really, my heart is full. So guys, that's it about my Konkan trip. मज्जा आलेली आहे. बाप्पाचं दर्शन झालं आहे. सगळ्या कुलदेवतेचं दर्शन झालं आहे.
and this all happened because of time. आणि माझे जे अनिल काका जे मला घ्यायला आले होते आणि everyone obviously बाप्पाने स्वतःहून मला इथे आणलं आहे, पोचवलं आणि आता मी सुखरूप घरी चालले. I think I call this richness. This is what richness means. So great.